हॅलो, द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण इथे श्रावणी घेवड्याची भाजी कशी बनवायची ही रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे। मी इथे थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। तुम्ही मी जे बनवते त्याचप्रमाणे बनवून बघा, छान लागते। या भाजीला लागणारे इथे मी तुम्हाला साहित्य दाखवते। इथे मी पावशेर श्रावणी घेवडा घेतलेला आहे। हा बारीक चिरून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। हवं तर तुम्ही उभा पण इथे कट करू शकता। इथे मी एक कांदा मोठा घेतलेला आहे बारीक चिरून, 5-6 कढीपत्त्याची पानं घेतलेली, 1 चमचा भरून इथे आले लसणाची पेस्ट खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली, अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली, 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, पाऊण चमचा इथे धनेपूड घेतलेली, 1 छोटा चमचा भरून इथे कांदा मसाला घेतलेला आहे, 1 चमचा भरून हळद आणि 1.5 चमचा इथे तिखट घेतलेले, चवीनुसार इथे मीठ घेतलेले आणि 1 चमचा भरून इथे मी गरम मसाला घेतलेले, 1-1 चमचा भरून जिरे मोहरी घेतलेले। हे सर्व आपल्या भाजीला लागणारं साहित्य। आता आपण गॅसकडे जाऊया। गॅसवर कढई ठेवून एकच पळी तेल टाकलेले, त्याच्यामध्ये जिरे मोहरी आपण टाकून घेणार आहोत। जिरे मोहरी छान मस्त तडतडले की लगेच इथे कांदा टाकून घेणार आहोत। कांदा आपल्याला इथे छान गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। आपला कांदा छान फ्राय झाला की लगेच आपण याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची। कढीपत्त्याची पानं पण छान फ्राय झाल्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली, ते आपल्याला इथे कच्चेपणा जाईपर्यंत छान फ्राय करून घ्यायची। आता ह्याचा कच्चेपणा गेला की आपण लगेच ह्याच्यामध्ये टोमॅटो म्हणजे चिरून घेतलेला होता तो टाकून घेतलेला। हवं तर तुम्ही इथे प्युरी करून पण टाकू शकता, ते पण छान लागते। आता आपला इथे छान फ्राय झालेला आहे। याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया। मी नेहमी सांगते फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाका, फोडणी आणि भाजी खूप छान लागते। आता आपण जे कोरडे मसाले मी तुम्हाला दाखवले होते ते पण याच्यामध्ये टाकून घेतलेले, ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचे। मी ज्याप्रमाणे भाजी दाखवते त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा, तुम्हालाही आवडेल, नक्की करून बघा तुम्ही। आता आपण जो श्रावणी घेवडा होता तो याच्यामध्ये टाकून घेऊ। पूर्ण जो आपल्या कढईमधला मसाला आहे तो प्रत्येक ह्या श्रावणी घेवड्याच्या दाण्याला लागला पाहिजे। आपल्याला इथे छान फ्राय करून घ्यायचे आणि 5 मिनटं आपण ह्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये झाकण ठेवणार आहोत। आपल्याला इथे 5 ते 6 मिनटं झाकून ह्याच्यावर वाफेवरच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता आपण झाकण काढलेलं आहे। पूर्ण आपला हे घेवडा आहे ना, पूर्ण त्या मसाल्यामध्ये 20% तरी इथे शिजला गेलेला आहे। इथे पाणी मी काहीच यूज केलेलं नाही आता आपण हे छान मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी 1 छोटा कप भरून पाणी इथे ॲड केलेले, ते पण गरम पाणी, आणि पुन्हा आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे 5 मिनटात आता झाकून ठेवायचे आहे। 5 मिनटानंतर आपण हे चेक करणार आहोत। हे बघा 5 मिनटानंतर आपण इथे चेक करतोय, आपली भाजी इथे रेडी झालेली, पूर्ण पाणी इथे आटलेलं आहे आणि भाजी रेडी झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये भाजलेल्या दाण्याचा कूट टाकून घेत आहोत। इथे मी 4 ते 5 चमचे इथे दाण्याचा कूट टाकून घेणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे। तुम्हाला जर ही माझी श्रावणी घेवड्याची भाजी आवडली असेल तर लगेच लाईक करा, कमेंट करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या, हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अशी भाजी बनवून बघा आणि वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय।